And this is topic number again 2, the half part which we have done already. And this is topic number 2 from HSC, Systematics of Living Organism. Systematics from Living Organism, page number 6. Right? So it's a biological classification. Now classification we have done as one of the step in the process of taxonomy. Correct? Taxonomy मध्ये काय काय stages आहे? It is identification, it is nomenclature, and it is a classification. So finally you have to classify, you have to place that organism into particular group. जो काही त्याचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये त्या ऑर्गॅनिझमला ठेवायचं इज अ क्लासिफिकेशन. राईट? So classification started long back. Who started this? Aristotle. Okay, Aristotle was the earliest to attempt a more scientific basic for this classification. Okay, keep writing. This is line to line NCERT. So Aristotle basically started with this biological classification, the very first attempt. So he is Aristotle, very first attempt given by this Aristotle. Some scientific basis for the classification. So what Aristotle did, keep writing. Aristotle classified the living things into two, plants and animals. Okay. So Aristotle basically, it was a two kingdom classification given by Aristotle. Okay, it was a two kingdom classification given by this Aristotle. It was kingdom Plantae and kingdom Animalia. And what he did, already आपण ह्याच्याबद्दल बोललोय. What Aristotle did, Aristotle just used a simple morphological. Morphological म्हणजे बाहेरून काय कॅरेक्टरिस्टिक दिसतात, कसे दिसतात बाहेरून, त्याच्यावरनं त्याने क्लासिफिकेशन केले. सो फ्रॉम दॅट पर्टिक्युलर aspect he has classified the organism into plants and animals. मी बऱ्याचशा पीपीटी अपडेट केलेल्या आहे टेलिग्रामवर, बघितल्या का तुम्ही? येस मॅम. कंप्लीट सगळ्या पीपीटी, वेगळ्या पीपीटी पीडीएफ आहेत, ते पीडीएफ ते माझ्याकडे रेडिली अवेलेबल होते, ते मी सगळे एनसीईआरटी प्रमाणे अपडेट केलेले टेलिग्रामवर. ओके, त्याच्यानंतर मी बऱ्याच काही गोष्टी अपडेट केल्या. अजून काय केलं? कोणी बघितलं आपलं टेलिग्राम चॅनल अपडेटेड? प्लेलिस्ट पाठवलं. काय पाठवलं? प्लेलिस्ट. मी एक मिनिट बघते मी तुम्हाला काय काय पाठवलं, कारण बरंच 12वीलाही पाठवलं, तुम्हालाही पाठवलं. मॅम ते काही स्टडी अड्ड्याच्या नोट्स होत्या. स्टडी अड्डा ते मी विकत घेतले होते ऑनलाईन, ते सुद्धा तुमच्या बरोबर सगळं शेअर केलेलं आहे. स्टडी अड्डा पण, आणि ते सगळं एक्झेम्पलारचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यात. म्हणजे ज्यांना एक्झेम्पलार मिळालं नसेल किंवा ज्यांच्याकडे एक्झेम्पलार नाहीये, सो ऑल दीज स्टडी अड्डा जे आहेत ना, ते सगळे एक्झेम्पलारचे थेरी क्वेश्चन्स, एमसीक्यू ते सगळं कव्हर करतायत. तर तुम्ही ते पण म्हणजे तेवढं वाचून तुमचं एनसीईआरटी जरी वाचलं तर तुम्हाला एक्झेम्पलार पूर्ण होत आहे त्याच्यातनं. आय गेस मी सगळे स्टडी अड्डा पाठवलेले आहेत तुम्हाला. येस. सो पूर्ण 11वीचं मी आय हॅव परचेज स्टडी अड्डा, आणि ते 11वीचे जे टॉपिक आहेत एनसीईआरटी प्रमाणे त्याच्यातले आपण काही करणार नाही. जसं ब्रीदिंग आहे, बॉडी फ्लुइड्स आहे, नंतर न्यूरल आहे, केमिकल आहे, प्लांटचे काही टॉपिक्स आहे ते आपण 12वीला करणार आहे, कारण आपल्या एचएससीने ते 12वीला दिलेले. पण ते 11वी एनसीईआरटी प्रमाणे म्हणून मी ते कम्प्लीट तुम्हाला अपडेट केलेले आहे. अलॉंग विथ दॅट आय हॅव अपडेटेड ऑल माय पीपीटीज. आता तुम्ही प्रत्येकाने ते डाउनलोड करून तुमच्या तुमच्या फोल्डरला कसं सेव्ह करायचं, रेडीली तुमच्याकडे वाचायला अवेलेबल असलं पाहिजे. ते कसं सेव्ह करायचं ते प्रत्येकाने आपलं आपलं बघा. आणि जर कोणाला त्याच्या प्रिंट्स घ्यायच्या असेल, प्रिंट्स घेऊन की मला हे ऑनलाईन बघायला सारखं सारखं त्रास होतो, तर तुम्ही प्रिंट्स त्याच्या घेतल्या तरी चालेल. पण भरपूर पेजेस आहे बघा, म्हणजे प्रिंट्स घेणं न घेणं हा तुमचा चॉईस आहे. ओके, किंवा मग सरळ एक्झेम्पलार परचेस करून टाका. प्रिंट घेण्यापेक्षा एक्झेम्पलार परचेस केलं तर तुम्हाला ते स्वस्त पडतं. 150च्या आसपास तुमचं ते एक्झेम्पलार येऊन जातं.
पण ह्याच्यामध्ये अजून काही क्वेश्चन्स आहेत ऍडिशनल, सो यू जस्ट कम्पेअर. ओके. अलॉंग विथ दॅट एक्झेम्पलार, जे ओरिजिनल एक्झेम्पलार आहे एनसीईआरटीच्या ऑथोराइज्ड वेबसाईटवर जे दिलेले ते पण डाउनलोड करून मी तुम्हाला पाठवलेले आहे. सो प्लेंटी ऑफ मटेरियल आय हॅव शेअर्ड विथ यू. नाउ इट इज युअर टर्न हाऊ टू युटिलाइज ऑल दोज मटेरियल्स. ओके, ठीक आहे, चलो. सो एरिस्टॉटलने काय केलं, त्याने सिंपल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स कन्सिडर केले अँड क्लासिफाईड इनटू टू ग्रुप्स, वेदर दे आर प्लांट्स or whether they are animal. So this was a Aristotle classification for plants. Keep writing. So he classified plants into three: trees, shrubs, and herbs. I guess you can understand the difference between the shrubs, trees, and herbs. Herbal product आपण जे म्हणतो ते या herbs पासून, छोट्या वनस्पती. Shrubs म्हणजे त्यांचे स्टेम काही खूप स्ट्रॉंग नसतात. ओके, हार्बलचे तर एकदम नाजूक स्टेम असतात, त्यांचे बऱ्यापैकी स्टेम असतात, पण ते ट्रीज एवढे स्ट्रॉंग नसतात. ट्रीज आर हॅव्हिंग दी स्ट्रॉंगेस्ट स्टेम्स. सो दॅट इज अ डिफरन्स बेसिकली बिटवीन द ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. राईट. ॲनिमल्सला पण त्याने असं क्लासिफाय केलं बघा, ॲनिमल्स विथ रेड ब्लड अँड ॲनिमल्स विदाउट रेड ब्लड. So he has classified animals into this way: animals with red blood and animals without red blood. Right? So animals with red blood are this, animal without red blood are into this particular categories. That was his classification for animals. त्याच्यानंतर लिनियायस, यू नो, very handsome man, Linnaeus, gave us the two kingdom classification. कुठले two kingdom classification again? परत plants and animals, classification of the organisms into plants and animals. थोडा theoretical topic आहे, पण करावा लागणार आहे, आपल्याकडे काही चॉईस नाहीये. So you must concentrate and you must do that. Linnaeus चं पहिलं नाव काय? What is the first name of the? Carolus. Yes, Carolus Linnaeus. Okay. काय केलं Linnaeus ने, काय काय केलं? Yes. तुमच्या नीट पॉइंट मध्ये लिहून ठेवा. Artificial classification was given by this Carolus Linnaeus. Artificial म्हणजे काय? Artificial classification, it was easily observable, the characteristic which are easily observable and they have a non-evolutionary relationship. Evolutionशी त्याचं काही देणं घेणं नव्हतं. म्हणजे कसं, त्यांची हॅबिट काय, कुठे राहताय, लँडवर राहतायत की वॉटरमध्ये राहतायत, किंवा प्लांट्स पण लँडवरचे प्लांट्स आहेत की वॉटर मधले प्लांट्स आहेत. ओके, त्यांचा कलर कसा आहे. सो हे जे बाहेरून दिसणारे कॅरेक्टरिस्टिक होते विच वेर इझिली ऑब्झर्वेबल अँड इव्होल्युशनशी त्यांचं काही देणं घेणं नव्हतं. This was a artificial system of classification and given by Carolus Linnaeus. Mention this into your NCERT point. Which बऱ्याचदा question येतात. Who has given the artificial system of classification? So he was Linnaeus, or it was artificial is also called as a Linnaeus system of classification. So mention that in your need point. आणि आपण अजून एक बघितली की नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आठवतंय कोणाला काय होतं नॅचरल? आय गेस मी डिस्कस केलं होतं तुमच्याशी, हो ना? सो वी सेड बेस्ट इज अ नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. काय होतं नॅचरल मध्ये?
Gross morphology is considered. सो आर्टिफिशियल आपण म्हटलं होतं वॉज इट अ गुड सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. त्याच्यामध्ये त्याने मेजरली व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक घेतले आणि रिप्रोडक्टिव्ह फ्यू रिप्रोडक्टिव्ह. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक वेअर कॉन्झर्वेटिव्ह और नॉन कॉन्झर्वेटिव्ह काय म्हटलं होतं आपण? Non-conservative. नॉन कॉन्झर्वेटिव्ह. कारण आपण मक्याचं उदाहरण घेतलं होतं. मका काश्मीरमध्ये लावला किंवा आपल्या राजस्थान कोटामध्ये लावला तर कसा फरक येईल त्याच्या स्टेम मध्ये. ओके, पण रिप्रोडक्शन मध्ये दीज आर द कॉन्झर्वेटिव्ह. हे लवकर चेंज होत नाही. बट व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टरिस्टिक वेअर कन्सिडर्ड आणि आर्टिफिशियल मध्ये व्हेरी फ्यू 1, 2, 3 और व्हेरी फ्यू कॅरेक्टरिस्टिक्स वेअर कन्सिडर्ड. नॅचरल मध्ये काय झालं होतं? सो दिस आर्टिफिशियल इज अ लिनियायस ऑर गिवन बाय कॅरोलस लिनियायस. त्याच्यानंतर आपण आर्टिफिशियल जर नॅचरल म्हटलं होतं, नॅचरल मध्ये काय झालं होतं? देर आर नो लिमिट ऑन द कॅरेक्टरायझेशन, ऑल ग्रॉस कॅरेक्टरिस्टिक विच वॉज इंटरनल, एक्सटर्नल, व्हेजिटेटिव्ह, रिप्रोडक्टिव्ह, अॅनाटॉमिकल, सगळे कॅरेक्टरिस्टिक. ग्रॉस म्हणजे खूप सारे कॅरेक्टरिस्टिक इकडे कन्सिडर केले. ओके, तो नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. आणि त्याला दोन ह्याच्या डिवाइड केलं होतं. कुठलं? नॅचरल नॉन फायलोजेनी. आठवतंय का? नॅचरल नॉन फायलोजेनी आणि फायलोजेनी. आणि फायनली वी सेड नॅचरल फायलोजेनी. मी तुम्हाला म्हटलं होतं नीट पॉइंट मध्ये लिहून ठेवा. नॅचरल फायलोजेनी इज अ बेस्ट. कारण त्याच्या नॅचरल म्हणजे सगळी ग्रॉस फीचर आणि प्लस फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनरी रिलेशनशिप. हे दोन्ही ह्याच्यामध्ये कन्सिडर केले. अँड सो टिल टुडे दिस इज द बेस्ट सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो 5 स्टार रेटिंग. अँड दिस नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन जनरली इज कॉल्ड एज अ बेंथम अँड हुकर. त्याने दिलेलं आहे बेंथम अँड हुकर सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. सो मेन्शन दिस इन युअर नीट पॉइंट. युअर HSC might have mentioned it somewhere. Okay, so natural system of classification is a Bentham and Hooker system of classification. Artificial is a Linnaeus system of classification. Natural is a Bentham and Hooker. It's a Bentham and Hooker system of classification. Okay, so this was a two kingdom classification. Basically NCERT म्हणते Linnaeus ने पण दोन kingdom दिले, Plantae and Animalia. Okay, so this was again Linnaeus. तुम्ही म्हणाले अरिस्टॉटलने पण तर तेच केलं. येस, बेंथमने पण लिनायसने पण तेच केलं. ओके, आणि व्हेरी रिसेंटली त्याने त्याच्यामध्ये डिस्टिंग्विश नाही केलं. व्हॉट वॉज अ ड्रॉबॅक? ही कुड नॉट डिस्टिंग्विश बिटवीन यूकॅरियोट्स अँड प्रोकॅरियोट्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, फोटोसिंथेटिक, बरेचसे ड्रॉबॅक होते. All these were the drawback from Linnaeus system of classification. He could not distinguish between this. Now you know what are the eukaryotes, now what are the prokaryotes, unicellular, multicellular, photosynthetic and non-photosynthetic. Roughly he just said that is what? This is the system of classification. Plantae and Animalia. टू किंगडम म्हणजे हे बॅक्टेरिया टू किंगडम मध्ये प्लांट्स मध्ये सगळे त्याने ठेवून दिले. सो बॅक्टेरिया वॉज ऑल्सो इन द प्लांटी किंगडम, प्लांटी. अल्गी वॉज ऑल्सो इन प्लांटी. त्याच्यानंतर फंगस वॉज ऑल्सो इन प्लांटी बिकॉज ही कुड नॉट डिस्टिंग्विश फोटोसिंथेटिक अँड नॉन फोटोसिंथेटिक. ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स पुढे आपण स्टडी करणार आहे. जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म हे सगळे आपण स्टडी करणार आहे वन बाय वन. आता हे नंतर व्हिटेकरनी ह्यांना वेगळं वेगळं केलं, पण लिनायसने काय केलं? ह्या सगळ्यांना एकत्रच ठेवून दिलं. त्याने ह्या सगळ्यांना प्लांट्स मध्ये ठेवून दिलं. कारण यू नो नाउ बॅक्टेरिया दे आर प्रोकॅरियोट्स आणि बाकी हे पुढचे सगळे जे आहेत ते युकॅरियोट्स. ओके, पण फंगस जो आहे तो नॉन फोटोसिंथेटिक आहे. बॅक्टेरियामध्ये काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया पण आहे, काही नॉन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया पण आहे. लिहिताय का तुम्ही आणि कळतंय का तुम्हाला? Yes, ma'am.
Vedant, are you there? Where is Vedant? आज नाही आलेला दिसत, पण त्याला फार बोलायचं असतं. सो आय डोंट नो वेर इज ही. ओके. सो त्या ह्या सगळ्यांना नंतर विटेकरने ह्या सगळ्यांना वेगळं वेगळं कसं केलं आपण बघू. पण लिनायसने ह्या सगळ्यांना प्लांटी मध्ये ठेवून दिलं. राईट. का त्याने ह्या सगळ्यांना, मग क्वेश्चन येईल का त्याने सगळ्यांना ह्या प्लांटीमध्ये ठेवून दिलं. कारण ह्या सगळ्यांना सेल वॉल होते. मग ज्यांना सेल वॉल आहे त्याने त्यांना प्लांटीमध्ये ठेवून दिलं. आता बॅक्टेरियाचा सेल वॉल इज मेड अप ऑफ, डू यू रिमेंबर सेल टॉपिक? बॅक्टेरियल सेल वॉल इज मेड अप ऑफ. Yes, Yamini, very good. It is made up of peptidoglycan. Fungal cell wall is made up of chitin. Yes, chitin or chitin you can say. आणि बाकी सगळ्यांची cellulose is a major component and along with that some other. But then ज्यांना सेल वॉल आहे त्याने म्हटलं की हे सगळे प्लांटिंग मध्ये येऊन जाते. So those who have cell wall are in planting. ओके. आणि ज्यांना सेल वॉल नाही त्याने त्यांना एनिमल्स मध्ये ठेवली सगळे. आता प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया, ब्ल्यू ग्रीन अल्गी अँड अदर ग्रुप्स ऑफ यूकॅरियोट सगळ्यांना त्याने प्लांटी मध्ये ठेवून दिलं. हा डायग्राम तुम्हाला थोडाफार आठवत असेल. दिस इज अ रिव्हिजन टू युअर प्रिव्हियस टॉपिक्स. आठवतोय थोडाफार? Then blue-green algae. Blue-green algae is also a bacteria. So blue-green algae is also prokaryote. Remember that and mention that. Again, write in your neat point. तुम्ही आधी पण लिहिले असेल पण परत परत लिहिले तर तुम्हाला थोडंसं त्याचं रिव्हिजन होत राहील, डोक्यात पक्क होईल. सी रिव्हिजन, कन्सिस्टन्सी आणि रिइन्फोर्समेंट टू युअर ब्रेन. तुम्ही तुमच्या ब्रेनला रिइन्फोर्स कसं करतात सारखं सारखं त्याच गोष्टीने. जसं मागे पण मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या आई वडिलांचा नंबर तुम्हाला अगदी ल नसतो. तुमच्या फ्रेंडचा ज्याला तुम्ही कायम डायल करता त्याचा नंबर तुम्हाला माहिती असतो. ओके. पण तुम्हाला मी XYZ चा जो तुमच्या ओळखीचा आहे पण ज्याला तुम्ही कायम काही फोन नाही करत, कधीतरी करता, त्याचा नंबर तुमच्या लक्षात नसेल का? कारण तुम्ही तुमच्या ब्रेनला ते रिइन्फोर्स नाही केलेलं. So once you reinforce your brain again and again with the same thing, हे सगळं तुमच्या लक्षात राहील. म्हणून कन्सिस्टन्सी अँड कंटिन्युटी इज अ की. कळतंय का काय झालं, काय गडबड केली लिनायसने? Yes, ma'am. Yes, ma'am. या त्याने सगळ्यांना ज्यांना सेल वॉल आहे त्यांना त्याने प्लांटिंग मध्ये ठेवून दिली. परत त्याने सगळं हे क्लायमॅडोमोनास, स्पायरोगायरा हे सगळे युनिसेल्युलर, त्याच्यामुळे त्यांना पण त्याने अल्गी मध्ये ठेवून दिलं आणि ते सगळे प्लांटिंग मध्ये इन्क्लूड केले. ओके. क्लॅमॅडोमोनास फोटोसिंथेटिक प्रोटिस्टा आहे. स्पायरोगायरा अगेन फोटोसिंथेटिक प्रोटिस्टा, कारण हे यूकॅरियोटिक सेल आहे. राईट. प्लीज कीप राईट. लिहिताय? Yes, ma'am. येस. Yes, ma'am. परत त्याचं क्लासिफिकेशन हेटेरोट्रॉफ आणि ऑटोट्रॉफ. जसं म्हटलं की फंगस मध्ये क्लोरोफिल नाही पण तरी त्याने त्याला प्लांटिंग मध्ये ठेवून दिलं. ओके. आणि प्लांट्स मध्ये क्लोरोफिल आहे आणि तो पण प्लांटिंग मध्ये. हे त्याच्या सिस्टीमचे ड्रॉबॅक्स होते. हे आपल्याला माहिती आहे. सेल वॉल मेड अप ऑफ व्हॉट अँड प्लांट, बॅक्टेरिया अँड बाकीचे. कायटिन काय मला सांगाल का? इट्स अ होमोपॉलिसॅकराइड और हेटेरोपॉलिसॅकराइड. कोणाला आठवतंय? यू हॅव एक्झाम ऑन 8 टॉपिक्स. सो आय होप यू माइट हॅव स्टार्टेड स्टडीइंग इट. सो काय आहे हे? डज एनीवन रिमेंबर?
बायोमॉलिक्यूल मध्ये केलं होतं. कॅन यू गो बॅक अँड चेक इन बायोमॉलिक्यूल? प्रथमेश, आर यू देअर? Yes, ma'am. चल सांग, कायटिन इज अ पॉलिमर आहे की मोनोमर आहे? हा, व्हॉट यू से, इज इट अ पॉलिमर और इज इट अ मोनोमर? या स्ट्रक्चर, Polymer. या इट इज अ पॉलिमर. स्ट्रक्चर कळतंय ना, वेगळे वेगळे युनिट्स आहेत. बट नाव व्हॉट पॉलिमर? पॉलिमर ऑफ व्हॉट? हा क्वेश्चन फार फेवरेट आहे नीट मध्ये. So chitin is a homopolymer. My question is whether it is homopolymer or whether it is heteropolymer. असे प्रत्येक टॉपिक मध्ये ना मागचे काय काय पॉइंट्स येतील आणि तुम्हाला ती रिव्हिजन मिळत जाईल. So if you open biomolecule, कोणी Hetero. 142 पेज नंबर बायोमॉलिक्यूलचा NCERT. दिसतंय का कुठे तुम्हाला कायटिन? या मला माहिती पेज नंबर तुम्हाला सापडतंय कोणाला? पॉलिसॅकराइडच्या टॉपिक मध्ये या. कम ऑन, पेज नंबर 149. पहिला पॅरेग्राफ वाचा, पेज नंबर 149. तुम्हाला मी म्हंटल होतं हायलाइट पण करून ठेवा. बघा हायलाइट केलेलं आहे का तुम्ही? पेज नंबर 149 and tell me what is a chitin is. Homopolymer से. हा, मग पॉलिसॅकराइड आहे की काय, तो प्रोटीन आहे की लिपिड आहे? Polysaccharides. इट्स अ पॉलिसॅकराइड. ओके, इट्स अ पॉलिसॅकराइड. आणि पॉलिसॅकराइड म्हणजे काय? खूप सारे मोनो युनिट जॉईन होतात की नाही? खूप सारे मोनो युनिट जॉईन More than होतात. 4. दॅट मेक्स अ पॉलिसॅकराइड. ओके नाही? So polysaccharide of what? So chitin is a polysaccharide of which mono unit? N-acetyl glucosamine. Exactly, N-acetyl glucosamine. आणि हा N-acetyl glucosamine अजून कशामध्ये असतो? आठवतंय का कोणाला? N-acetyl glucosamine अजून कशामध्ये असतो? कुठल्या सेल वॉल मध्ये असतो? कुठल्या सेल वॉल मध्ये असतो? NAM, NAG, NAM. Bacterial cell wall. Yes, bacterial peptidoglycan. So peptidoglycan is alternate linkage. So this is a heteropolymer. का? कारण NAG आणि NAM असे अल्टरनेट आहे. सो ग्लुकोजामाइन, म्युरॅमिक ऍसिड, ग्लुकोजामाइन, म्युरॅमिक ऍसिड असं बॅक्टेरियल सेल मध्ये. त्याच्यामध्ये फक्त N-acetyl glucosamine. सो इट इज अ होमोपॉलिमर ऑफ N-acetyl glucosamine. तो हे सगळे जे आहे इट इज अ होमोपॉलिमर ऑफ N-acetyl glucosamine. सो दॅट इज हाऊ इज अ फंगस. सो इकडे पण आलंय, बायोमॉलिक्यूल मध्ये पण आलंय, आता प्लांट किंगडम मध्ये परत येईल. So you must be remembering all these things. So this is a cellulose. Cellulose, can you tell me, is a homopolymer or heteropolymer? Homopolymer. Homopolymer of what? Glucose. Glucose. Yes, it is a homopolymer of glucose. आपण हे नीट पॉइंट मध्ये पण लिहिलं होतं. इथे पण लिहा परत. म्हणजे जेव्हा तुम्ही वाचाल ना तेव्हा तुम्हाला कळेल की अरे हे आपण 2-3दा लिहिलंय, म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे. ओके, मग हे सगळी गडबड त्याने केल्यामुळे पुढे जेव्हा सायंटिस्टने त्यांचा स्टडी कॅरी फॉरवर्ड केला तेव्हा त्यांना असं वाटलं की ही सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन योग्य नाही. ओके, दिस सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज नॉट करेक्ट. त्याच्यानंतर अजून एक इथे नाव घ्यावंसं वाटेल मला, कार्ल वूज. तुमच्या HSC ने कुठेतरी मेन्शन केलं असेल. कार्ल वूज दिसतंय का बघा? NCERT ने मेन्शन नाही केलं पण त्याच्यावर क्वेश्चन्स येतात. 3 domains of life. कार्ल वूज ने काय केलं? He has given the 3 domains of life. तर तो कार्ल वूज आपण सध्या बाजूला ठेवू. कार्ल वूज फक्त मेन्शन करा 3 domains of classification. आधी आपण विटेकरला समजून घेऊ आणि शेवटी जर मी विसरले तर तुम्ही मला आठवण करून द्यायची, मॅम कार्ल वूजचं तुम्ही सांगणार.
ओके, सो कार्ल वूजला आपण थोडं साईडला ठेवूया सध्यासाठी. अँड वी विल स्टडी नाव अ व्हेरी पॉप्युलर टिल टुडे वी आर referring to Whitaker's 5 kingdom classification. Okay, so after 2 kingdom classification, scientists felt that other characteristic like cell structure, okay, त्याच्यानंतर nature of cell wall is made up of what, mode of nutrition, photosynthetic आहे, autotrophs आहेत की heterotrophs आहेत, mode of nutrition, हॅबिटॅट, कुठल्या जागी राहतायत, त्यांचं घर कुठे आहे, सो हॅबिटॅट, आणि मेथड्स ऑफ रिप्रोडक्शन, हाऊ डू दे रिप्रोड्यूस, सेक्शुअल, असेक्शुअल, बडिंग, बायनरी फ्युजन, या सगळ्या गोष्टी त्याने कन्सिडर केल्या अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप. सो बेस्ड ऑन दॅट द क्लासिफिकेशन सिस्टीम चेंज. मध्ये कार्ल वूज आला होता. But very recently, 1990 मध्ये he has proposed this three domains for classification. आपण त्याला नंतर घेऊ असं मी म्हणते. ओके, अँड नाव द व्हेरी पॉप्युलर, जो जुना आहे, कार्ल वूज आत्ताचा आहे, 1969 रफली इफ आय एम नॉट रॉंग. येस, R.H. Whitaker in 1969. ओके, म्हणजे किती, 52 वर्षामागे Whitaker has given this classification system. बरोबर, 1969 Whitaker proposed a 5 kingdom classification. ओके, जे ड्रॉबॅक्स होते 2 किंगडम मध्ये ते Whitakerने ओव्हरकम केले आणि त्याने, सो टिल टुडे व्हेरी पॉप्युलर. तुम्ही MBBS ला गेला तरी तुम्हाला पहिल्या वर्षी Whitakerला आठवायला लागेल. थोडं प्युअर सायन्स मध्ये किंवा मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री जेव्हा तुम्ही स्टडी करता तेव्हा Whitakerची आठवण येते, बिकॉज ही हॅज क्लासिफाईड. BDS ला गेला तरी, BSc ला गेला तरी Whitaker यू मस्ट रिमेंबर. whichever biological field you choose, Whitaker तुमच्या बरोबर राहणार आहे. ओके, त्याच्यामुळे त्याला विसरायचं नाही Whitakerला. सो Whitakerने काय केलं, Whitaker हॅज गिवन दिस 5 किंगडम क्लासिफिकेशन. आणि क्लॅडोग्राम ज्याला आपण म्हणतो, सो हे सरळ सरळ लिहिलंय, पण Whitakerच्या क्लासिफिकेशन मध्ये पुढे डायग्राम एका मी बघते. सो दिस इज अ मोनरा. मोनरा इन्क्लुड्स ऑल बॅक्टेरिया. लिहून ठेवायचे, मोनरा फक्त बॅक्टेरिया आणि फक्त प्रोकॅरियोट्स. हे मी खूपदा सांगून झाले, आता झोपेतनं उठलं तरी तुम्हाला आठवायला लागेल, आठवेलच म्हणजे. आणि हे जे पुढचे आहेत, ऑल दीज आर द युकॅरियोट्स. फक्त मोनरा आणि फक्त मोनराच प्रोकॅरियोट. नाउ व्हॉट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स? येस, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स? बोला पटापट, आहात तर गेली तिकडे. आर यू देअर? या, यू आर देअर, व्हेरी मच देअर. बोला चला. Yes, ma'am. येस मॅम. प्रोकॅरियोट्स आणि युकॅरियोट्स मधला बेसिक डिफरन्स मला सांगायचा आहे. Prokaryotes Multicellular, have primitive unicellular. nucleus. प्रोकॅरियोट्स मध्ये Nucleus is not Primitive well developed. nucleus. ओके, आणि युकॅरियोट्स मध्ये Nucleus is well developed. well developed nucleus. What about membrane bound organelles? If you remember, single membrane, no membrane, and double membrane bound organelle. Membrane bound organelle, are they present in prokaryotes or not? Yes or no? No. Membrane bound organelles are not present in prokaryotes. All membrane bound organelles are present in eukaryotes. ओके, चला पुन्हा त्याला रिवाइज झालं. सो सारखं सारखं रिव्हिजन होईल, लक्षात ठेवा. मी तुम्हाला रिइन्फोर्स करते. प्रोटिस्टा, दे आर युकॅरियोट. फंगस, दे आर नॉन फोटोसिंथेटिक बट हॅव्हिंग सेल वॉल. प्लांटी, यू आर व्हेरी वेल नोन अबाउट प्लांटी अँड एनिमल. आपल्याला फेवरेट एनिमल्स विदाउट Ma'am. सेल. बोला. Unicellular and multicellular ते पण डिफरन्स आहे.
हा पुढे मग ते होतं ना, म्हणून तर आपण त्याला क्लॅडोग्राम म्हणतो. मोनरा, ओके. मग प्रोटिस्टा मधलं क्लासिफिकेशन, मग प्लांट लाईक प्रोटिस्टा, अॅनिमल लाईक प्रोटिस्टा, मग फंगसचे 5 क्लासेस. सो हे फर्दर दिस 3 डिव्हिजन. मग फंगसचे अजून काही क्लासेस, प्लांटी अजून बरंच आहे, ब्रायोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, अॅनिमॅलियाचा पण आपण अॅनिमल किंगडम करणार आहे. मग असं ट्री लाईक ब्रांचेस त्याला येत जातात आणि हे दिस इज कॉल्ड ॲज अ क्लॅडोग्राम. ओके. सो फर्दर क्लासिफिकेशन, बेसिकली आपण हे किंगडम करतो. यू नो किंगडम इज ऍट द टॉप इन द क्लासिफिकेशन. किंगडम फॉलोड बाय, चला याला रिवाइज करा. किंगडम फॉलोड बाय 7 जनरेशन, आपले कंपल्सरी 7 जनरेशन, ऑब्लिगेटरी कॅटेगरीज इन द क्लासिफिकेशन. मग त्याच्यामध्ये किंगडम ऍट द टॉप आहे ना. आर यू गेटिंग दिस? येस मॅम. हा, किंगडमच्या खाली कोण येतं मग? सगळ्यात शेवटी स्पीसीज. फायलम फॉर अॅनिमल 5 बोला ह्याच्यातले. हे And किंगडम मी division for सांगितलं plant. टॉप मोस्ट, स्पीसीज इज लोअर मोस्ट. स्पेसीसच्या वरती जनर आहे, तर तुम्हाला माहिती आहे. जनराच्या वरती फॅमिली फॅमिलीच्या वर ऑर्डर ऑर्डर, ऑर्डरच्या वर क्लास क्लासच्या वर फायलम फॉर अॅनिमल अँड डिव्हिजन फॉर प्लांट्स. येस. झाले की नाही 7? 1 2 3 4 5 6 7. सो 7 ऑब्लिगेटरी कॅटेगरी, 7 जनरेशन, 7 ऑब्लिगेटरी. काय आपण म्हणतो ना 7 पिढ्या, त्या 7 पिढ्या. तर आपण ह्याच्यातनं फक्त किंगडम करतोय. मग ह्याच्यामध्ये कितीतरी फायलम येतील, कितीतरी क्लास येतील, कितीतरी ऑर्डर, कितीतरी फॅमिली, जनराज अँड स्पीसीज. अँड दिस इज अ क्लॅडिस्टिक क्लासिफिकेशन, क्लॅडोग्राम. गेटिंग दिस? सो प्रोटिस्टा हे 5 किंगडम आहे मेनली. हे 5 किंगडम क्लासिफिकेशन म्हणतात. त्याला 5 स्पीसीज किंवा 5 ऑर्डर क्लासिफिकेशन नाही म्हणत, म्हणून त्याच्यामध्ये मग बरंच पुढे डिव्हिजन असतील. ओके. मग आता कुठल्या आणि हा परत पॉप्युलर क्वेश्चन तुमच्या नीट साठी एनसीआरटी ने ऑन पेज नंबर 17 दिलेला आहे, टेबल 2.1. तो टेबल इथे मी टाकायचा प्रयत्न केलाय, बट दॅट टेबल इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. स्टार्ट ड्रॉइंग दॅट टेबल इन युअर. तुम्ही म्हणाल पुस्तकात आहे, नाही, पण लिहायचंय आपल्याला. लिहिलं की थोड्या गोष्टी लक्षात राहतात. मी इथे टाकायचा प्रयत्न केलाय, पण हे पुस्तकातलंच कॉपी करायचा इथे प्रयत्न केला. थोडंसं त्याला इलॅबोरेटिव्ह केलं असेल किंवा नसेल. मोनोरामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍबसेंट. अच्छा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन ऍबसेंट. ओके, मी त्याला सेल मेम्ब्रेन कन्सिडर करत होती. ओके, तो हा पूर्ण चार्ट लिहा. चला. सो सेल टाइप प्रोकॅरियोट. व्हाय प्रोकॅरियोट? व्हेरी प्रिमिटिव्ह न्यूक्लिअर मटेरियल. बाकी सगळे मी जसं म्हटलं दे आर युकॅरियोट. सेल वॉल इज नॉन सेल्युलोजिक. म्हणजे काय? इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॅन. तिथे ऍड करा. ज्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्या माहितीच पाहिजे. टेबलमध्ये नसेल दिला, कुठेतरी एल्स दिलेला आहे, तो तुम्हाला माहिती पाहिजे. ओके. प्रेझेंट इन सम. प्रेझेंट इन सम म्हणजे काय? जे प्लांट लाईक प्रोटिस्टा आहे त्यांच्यामध्ये सेल वॉल आहे. जे अॅनिमल लाईक प्रोटिस्टा आहे त्यांच्यामध्ये सेल वॉल नाही, म्हणून प्रेझेंट इन सम. तर इथे तुम्ही ते ऍड करा. ओके. किंवा तुमच्या पुस्तकात सध्या लिहित असाल, कुठे जिथे लिहित असाल तिथे ऍड करा. पुस्तकात लिहिताना पेन्सिल वापरा. काही चुकीचं लिहिलं असेल तर तुम्हाला ते इरेज करता येईल. छान शार्प पेन्सिली करून ठेवा. आणि जेव्हा एनसीआरटी सजलं पाहिजे तुमचं पेन्सिलीने. आणि हायलायटर, कोणाकोणाला हायलायटर्स आवडतात. मागच्या वर्षी एक मुलगी होती, ती मला म्हणाली मॅडम मला ते हायलायटर अजिबात नाही आवडत, तर मी हायलाइट नाही करणार. म्हटलं इट्स युअर चॉईस. नसेल आवडत नका करू. तुमच्यापैकी कोणी असं असेल हायलायटर नाही आवडत, नका करू. पण हायलायटर केलेलं जरा पटकन तुम्हाला हायलाइट होतं, म्हणून हायलाइट. ओके. सो प्रेझेंट इन सम. मग कोण सम? तर प्लांट लाईक मध्ये प्रेझेंट, अॅनिमल लाईक प्रोटिस्टा मध्ये ऍबसेंट. आपण हे डिटेल स्टडी करू. इच किंगडम वी आर गोइंग टू स्टडी इन डिटेल. फंगस प्रेझेंट विदाउट सेल्युलोज. मग कोण इथे? फंगस मध्ये सेल वॉल प्रेझेंट विदाउट सेल्युलोज. मग ह्यांची सेल वॉल इज मेड अप ऑफ कायटिन. मग तिथे कायटिन लिहा आणि लगेच तिथे लिहा होमोपॉलिमर ऑफ
एन ऍसिटिल ग्लुकोझामाइड. ऑर्थ्रोपोडाचं एक्झोस्केलेटन पण कायटिनचं आहे. तिकडे परत ऍड करून टाका. ऑर्थ्रोपोडा सेल वॉल नाही, एक्झोस्केलेटन त्याचं इज मेड अप ऑफ कायटिन. ऑर्थ्रोपोडा इथे येईल अॅनिमल मध्ये. And you know it is a cellulosic cell wall and cell wall is absent in animal. Nuclear membrane as it is a prokaryote it should be absent आणि बाकी सगळीकडे as they are eukaryotes they are well developed nucleus so nuclear membrane is present. Body organization cellular आहे but this is a unicellular. Protista is also unicellular but eukaryote. हा युनिसेल्युलर पण आहे फंगस. इथे त्यांनी मल्टीसेल्युलर म्हटलंय. पण अगर इफ यू कन्सिडर ईस्ट, आपल्याकडे 2 ईस्ट आहे. कुठले कुठले? 2 एक पॅथोजेनिक ईस्ट लक्षात ठेवा आणि एक बेकर्स आणि ब्रुअर्स ईस्ट. तुम्ही हा चार्ट कंप्लीट करा एनसीईआरटी मध्ये. 1च मिनिट राहिलाय तो बंद करेल. ओके सो ईस्ट बेकर्स आणि ब्रुअर ईस्टचं नाव मला सांगायचंय पुढच्या सेशन मध्ये. बऱ्याचदा आपण मेन्शन केलंय, तुम्हाला क्वेश्चन येतात असं मी बऱ्याचदा म्हणते. प्लांटी इज वेल डेव्हलप्ड. टिश्यू ऑर्गन सिस्टीम हे सगळं आहे. सो दीज आर लिटिल हायर. ओके सो कुठल्या कॅरेक्टरिस्टिक वर हे 5 किंगडम क्लासिफिकेशन होतं? आणि मोड ऑफ न्यूट्रिशन. मोड ऑफ न्यूट्रिशन विल टॉक इन नेक्स्ट सेशन.